नीतूनं मुंबईत प्रथम ब्रीच कँडीत ऑपरेशन सुरू केली. त्याला जसलोक हॉस्पिटलमध्ये पद मिळायला काही महिने गेले. तोवर तो ब्रीच कँडीमध्ये आठवड्याला 2 ऑपरेशन करत असे. जसलोकमध्ये जॉब मिळेल अशी आशा त्याला भारतात परत येण्याआधीच वाटत होती. हॉस्पिटलच्या ट्रस्टींनी पाठवलेल्या उत्तरातून तसं वाटत होतं. पण प्रत्यक्षात नीतू परत येण्याच्या काही महिने आधी तिथे 2 नवीन सर्जनची नियुक्ती झाली होती. त्यातील एक होते डॉक्टर भट्टाचार्य. नीतू आणि भट्टाचार्य दोघंही हुशार विद्यार्थी. कार्डियॅक सर्जरीमधील कौशल्य दोघांचंही उजवं. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी. KEM मध्ये शिकत असताना दोघांमध्ये ताण निर्माण झाले होते. दोघं वेगवेगळ्या युनिटमध्ये रजिस्ट्रार ज्येष्ठ निवासी डॉक्टर होते. डॉक्टर भट्टाचार्य नीतूपेक्षा 2 वर्षांनी ज्येष्ठ. डॉक्टर भट्टाचार्य प्रोफेसर हेड ऑफ डिपार्टमेंटच्या युनिटमध्ये तर नीतू प्रोफेसरांच्या युनिटमध्ये. त्यामुळे भट्टाचार्य कर्मधर्म संयोगानं उजव्या स्थानावर होते. ब्लू आईड बॉय म्हणतात तसे. ते नीतूपेक्षा धूर्तही असावेत. ते कधी मोठ्यानं, रागानं, बेधडकपणे बोलत नसावेत. विशेष न बोलता आपलं काम कसं करून घेता येईल हे त्यांना ठाऊक होतं व ते त्यांच्या उजव्या स्थानामुळे शक्यही होतं. हा अनुभव पदोपदी येत असला तरी कुठली गोष्ट आक्षेपार्ह म्हणून बोट दाखवता येत नसे. नीतूच्या आधी त्यांची जसलोकमध्ये नियुक्ती हा त्यातलाच एक भाग. आपलं नाणं कुठेही टाकलं तरी वाजेल ही नीतूला खात्री होती. त्यामुळे असल्या गोष्टींनी तो डगमगत नसे. जसलोकमध्ये ऑपरेशन करणाऱ्यांना ब्रीच कँडीत ऑपरेशन करता येणार नाही असा नियम जसलोकने नियुक्तीच्या वेळी घालून दिला होता. खरं तर दोघांनी एकमेकांशी मित्रत्वाचे संबंध प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ठेवले असते तर मुंबईकरांचं कल्याण झालं असतं. पण व्यावसायिक चढाओढ नकळतपणे मन दूषित करते आणि संबंधितही त्यात खत पाणी घालण्याचं काम करत असतात. त्यात सगळ्यांचं नुकसान होतं. पण हे उशिरापर्यंत लक्षात येत नाही. भट्टाचार्य जसलोकची परवानगी नसतानाही ब्रीच कँडीमध्ये ऑपरेशन करतात हे नीतूला ठाऊक होतं. इतकेच नव्हे तर आधी त्यांच्याशी चांगले संबंध असलेला एक डॉक्टर जेव्हा नीतूला मदत करायला येऊ लागला तेव्हाचा त्याचा अनुभव बोलका आहे. तो डॉक्टर सकाळी डॉक्टर भट्टाचार्यांना नमस्ते करून जात असे. नीतूकडे रुजू झाल्यावर एके दिवशी त्याला लिफ्टमध्ये डॉक्टर भट्टाचार्य भेटले. त्यानं नमस्ते म्हटल्यावर डॉक्टर भट्टाचार्यांनी पाहिलं न पाहिलंसं करून मान फिरवली. मी तर डॉक्टर भट्टाचार्यांचं फक्त नाव ऐकलं होतं. प्रत्यक्ष जेव्हा भेटले तेव्हा मी स्वतःहून ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अजिबात उत्सुकता दाखवली नाही. ओळख नसलेल्या व्यक्तींशी, विशेषतः माझ्यापेक्षा ज्येष्ठ डॉक्टरशी बोलण्याचा माझा स्वभाव नव्हता. त्यांना मी ठाऊक होते व त्यांनी माझ्याशी बोलायला हरकत नव्हती असं मला वाटलं. पण ते बोलले नाहीत असा माझा गैरसमज झाला का? ते अलिप्त असायचे, कामाशिवाय बोलत नसत. त्या उलट नीतू सर्वांशी सलगीनं बोलतो म्हणून सर्वांना हवाहवासा वाटे. हा दोघांमध्ये फरक होता. डॉक्टर भट्टाचार्यांचे संबंधित नेहमी उच्च वर्गातले असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची उठबस असते असं बोललं जाईल. कालांतरानं दोघांच्या केसेस समसमान होऊ लागल्या. भट्टाचार्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला नियुक्ती मिळाल्यावर जसलोक सोडून दिलं आणि त्यांना सोडायला सांगितलं असावं. कॉन्फरन्समध्ये दोघं आपापल्या अनुभवांवर शोधनिबंध वाचत. कोण किती केसेस केल्या यावर चर्चा झाली तेव्हा नीतूनं मीटिंगमध्ये सांगितलं की इथं वाचलेल्या केसेसच्या नंबरचा छडा लावला गेला पाहिजे. चुकीची आकडेवारी दिल्यानं भारतीयांचं नाव खराब होतं. त्याला आळा घातला पाहिजे. नीतू ज्या वेळी एखादं नवं तंत्र प्रतिपादन करत असे तेव्हा वेगवेगळ्या सर्जन ग्रुप्सकडून त्याला विरोध होत असे. अशा वेळी भट्टाचार्य नीतूच्या तंत्रज्ञानाचे तोटे सांगण्याची संधी दवडत नसत. नंतर 1-2 वर्षांनी ते त्याच तंत्राचा अवलंब करून सर्जरी करत. तेव्हा पूर्वी आपण घेतलेला आक्षेप त्यांना आठवत नसे. त्यांची सर्जरी उत्तम होती पण दुसऱ्याचीही चांगली आहे असं मानण्याचा मोठेपणा त्यांच्यात नव्हता. मतं वेगळी असली, वाद झाला तरी त्याचा उपयोग एकमेकांच्या वैद्यकीय कौशल्याच्या वाढीसाठी व्हावा असं नीतूला वाटायचं.
संधी मिळेल तिथं भट्टाचार्यांशी बोलायला नीतू आवर्जून पुढाकार घेत असे. आपल्यातल्या तणावाचा फायदा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात मिळू नये यासाठी तो पुढाकार घेऊन बोलायचा. एकाच क्षेत्रातल्या तज्ज्ञांविरुद्ध फोडा आणि राज्य करा ही नीती हॉस्पिटल व्यवस्थापन वापरतं याची त्याला पुरेपूर कल्पना होती. नीतूच्या उलट माझं होतं. एखाद्याबद्दल मी साशंक अशीन आणि त्यानं सहेतुकपणे माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या व्यक्तीशी बोलायची माझी तयारी नसे. पण नीतू स्वभावानं जास्त खुला होता. आपल्या पेशातील महत्त्वाच्या व्यक्तींशी आपलं वैयक्तिक महत्त्व व स्वाभिमान राखून कसे संबंध ठेवावेत हे तंत्र तो पुरेपूर जाणून होता. कित्येक वेळा मोठमोठ्या डॉक्टर मंडळींनी डॉक्टर भट्टाचार्य यांच्याकडून सर्जरी करून घेतल्या असं त्याच्या निदर्शनास आलं. त्यातील काही बॉम्बे हॉस्पिटलमधील मानद असल्यामुळे व डॉक्टर भट्टाचार्य बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडून त्यांनी त्या करून घेतल्या होत्या. पण त्यामध्ये काही मराठी व ओळखीच्या डॉक्टरांनीही त्यांच्याकडून सर्जरी करून घेतली होती. मला त्याचं कोडं पडत असे. नीतूची सर्जरी व कौशल्य वादातीत होतं. तो काटेकोरपणे काळजी घेई. सर्जरीतून रोगी लवकर पूर्ववतही होत असे. मग डॉक्टर भट्टाचार्य असं काय वेगळं करतात असा प्रश्न पडे. शिवाय डॉक्टर शिक्षक मंडळींकडून नीतू फी आकारत नसे. त्यांना गुप्तता राखायची असावी आणि नीतू सगळीकडे बोलतो असं एक कारण असू शकतं. पण ते तेवढं भक्कम वाटत नाही, कारण कशी ना कशी सर्जरी झाल्याची बातमी पसरतेच. याबद्दल आमची काही वेळा आपापसात चर्चा व्हायची. नीतू त्यामध्ये फारसा भाग घ्यायचा नाही. जो कोणी आपल्यापर्यंत पोचत नाही तो आपला नव्हता व त्याची सर्जरी आपण केली नाही यात त्या व्यक्तीचं नुकसान आहे, माझं नाही, असा त्याचा सरळ विचार असे. मला मात्र आपण काय सुधारणा करायला हवी हा विचार सतावत असे. मी आमच्या ज्युनियर डॉक्टर व सह ॲनेस्थेटिस्टशी बोलून चर्चा करायची, पण कारण सापडायचं नाही. अशा वेळी एका ज्युनियर सर्जननं मला सांगितलं की महत्त्वाच्या पेशंटचं ऑपरेशन डॉक्टर भट्टाचार्य संपूर्ण त्वचा कापून त्वचा शिवेपर्यंत म्हणजे स्किन टू स्किन स्वतः करतात. त्यामुळे प्रमुख डॉक्टर मंडळी त्यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेतात. हृदय शल्यचिकित्सेतील पूर्ण प्रशिक्षण गव्हर्नमेंट किंवा म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले नवशिके सर्जन नीतूसारख्या निष्णात सर्जनकडून शिकण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असिस्टंट म्हणून काम करतात. अशा सर्जनना छाती उघडून IMA वेगळी करून रोपणाची तयारी करण्यापर्यंतचे काम करण्यास नीतू शिकवत असे. त्यांच्या शल्य कौशल्याची एकदा खात्री झाली की त्यांना गरीब किंवा श्रीमंत, अनोळखी किंवा ओळखीचा असा फरक न करता छाती उघडण्याचं काम सांगत असे. त्यात आपण काही गैर करतो असं त्याला वाटत नसे. त्यामुळे या कारणास्तव एखादा महत्त्वाचा पेशंट त्याच्याकडून निसटून दुसरीकडे गेला तर त्याला त्याची खंत वाटली नाही किंवा या पद्धतीत बदल करायची गरज वाटली नाही. माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांची मी मनपूर्वक काळजी घेतो आणि मला मिळणाऱ्या कामावर मी तृप्त आहे. इतर माझ्याकडे आले न आले तर काही फरक पडत नाही, ही त्याची भूमिका असे. वैयक्तिक दुमत, हेवे दावे काही असलं तरी त्या दोघांना एकमेकांच्या शल्य कौशल्याबद्दल असलेल्या खात्रीमुळे जेव्हा नीतूच्या जीवन मरणाचा प्रश्न समोर आला त्याच्या ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर भट्टाचार्यांना पाचारण करण्याबाबत दुमत झालं नाही.